अध्याय दुसरा श्लोक 47 बघतोय आपण. तिसऱ्या अध्यायाचं कर्मयोगाचं बीज या श्लोकात आहे. हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत महत्त्वाचा असा श्लोक आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. हे अर्जुना, कर्मणी एव अधिकारः ते, पहिल्या ओळीतला जो शब्द आहे, पहिला शब्द तिथे संधी होईल. कर्मणी, कर्मणी म्हणजे कर्मामध्ये. ते अधिकारः ते म्हणजे तुझा अधिकार आहे. फलेषु मा कदाचन, त्याच्या कर्माच्या फळामध्ये तुझा केव्हाही अधिकार नाही. मा कर्मफल हेतुः भूः, म्हणजे कर्माच्या फलाचा हेतू मनात धारण करू नकोस, असं करणारा तू होऊ नकोस. ते पुन्हा शेवटचा जो शब्द आहे अकर्मणी, तू संगह तू अकर्मणी न, म्हणजे मा या अर्थाने. शिवाय कर्म न करण्यामध्ये सुद्धा संघ म्हणजे आसक्ती, अस्तु मा, आसक्ती तुझी असू नये. मा म्हणजे नको. जे कर्माच्या फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करतात ते कसे असतात तर अनुदार असतात. हा एक सुवर्ण नियम आहे. प्रत्येक मनुष्याला हे योग्य आहे की त्याने त्या नियमाला आपल्या हृदयात स्थिर असं स्थान द्यायला हवे. कर्म करणे आपल्या अधिकारात आहे असं प्रत्येकाने समजायला हवं. कारण कोणीही प्राणी कर्म केल्या वाचून राहूच शकत नाही क्षणभर सुद्धा. या अर्थाचा श्लोक तिसऱ्या अध्यायात येणार आहे आपल्याला. कोणीही प्राणी कर्म केल्याशिवाय कधीही राहू शकत नाही, त्याची इच्छा असो वा नसो. प्राण्यांकडून कर्म झालेच पाहिजे. असं जर असेल तर मग मनुष्याने योग्य रीतीने श्रेष्ठ कर्म का करू नये? कर्म तर करायचं आहे ना, मग श्रेष्ठ का करू नये आपल्याकडून? म्हणून असं म्हटलं आहे की मनुष्याचा कर्मावर अधिकार आहे. हे पहिलं सूत्र सांगितलं आहे. दुसरं सांगितलं सूत्र की मा फलेषु कदाचन, फलावर तुझा अधिकार नाही. जो कर्म करेल त्याला त्याच्या त्या कर्माचं फल अवश्य मिळणारच आहे. कोणीही जे काही कर्म होईल त्याचं फल मिळतंच, परंतु त्याच्यावर त्याचा अधिकार असेलच असं नाही. म्हणून त्या उद्देशाने कर्म करू नये. जसं एखाद्याने आम्रवृक्ष लावला, काय लावायचे, कोणतं लावायचं, किंवा कोणता वृक्ष, कोणती शेती करायची, कोणतं कर्म करायचं यावर त्याचा अधिकार असतो. किंवा विद्या ग्रहण करत असताना कोणती शाखा शिक्षणासाठी निवडायची, या सगळ्यावर कर्त्याचा अधिकार निश्चित आहे. तो ते ठरवू शकतो. पण त्याचं फल काय मिळेल किंवा फळ अमुकच मिळेल या आशेने जर तो कर्म करेल तर त्याला उपयोग नाही. म्हणजेच फळावर त्याचा अधिकार नाही. कारण का? आम्रवृक्षाचं फल मिळेलच, त्याचाच अधिकार त्या फळावर राहील हे सांगता येत नाही त्याला. एखादा वृक्ष पेरला आहे, आंब्याचं झाड पेरलं आहे म्हणून फक्त माझाच त्याच्यावर अधिकार असेल, ते फळ मलाच मिळेल यावर हे काही सांगता येत नाही. कारण फळं लागलं तर कधी कोणी चोरून नेईल, कधी दुष्काळाने किंवा आणखीन काही नैसर्गिक आपत्तीने झाडाचं फळ त्याला मिळेलच असं नाही. काहीही घडू शकतं. कधी त्या झाडावर वृक्षावर वीज पडली तर फळ मिळेलच असं नाही. किंवा आणखी कुठल्या आपत्ती त्याच्यावर आली असेल तर त्यालाच ते फळ मिळेल असं त्याची अपेक्षा करू नये. घर बांधलं आहे पण राहण्याचा प्रसंग कधी एखाद्याला मिळत नाही. कोणी शिक्षक प्रामाणिकपणाने विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य करतो, पण प्रत्येक विद्यार्थ्याला विद्वान बनवेनच यावर त्याचा अधिकार नाही. त्याचं कार्य करण्याचा त्याचा अधिकार आहे, पण सगळेच विद्यार्थी माझे विद्वान बनतील या फळावर त्याचा अधिकार नाही. कारण फलाचा संबंध दुसऱ्या अनेक गोष्टींशी असतो. हे महत्त्वाचं आहे. मग असे जे आम्रवृक्ष वगैरे आपण सांगितलं, किंवा आता हे शिक्षकाचं हे घेतलं आपण उदाहरण, म्हणजेच फळाचा संबंध दुसऱ्या अनेक गोष्टींशी असतो. म्हणून फळावर तुझा अधिकार नाही असं जे सांगायचे ते यासाठी अनेक परिस्थितींशी हा संबंध येत असल्यामुळे मनुष्यावर त्याचा अधिकार नाही म्हणून म्हटलं आहे. तिसरं सूत्र सांगितलंय कर्मफलाचा हेतू ठेवून कर्म करू नये.
म्हणजे हेच सांगायचे की फलावर फक्त अधिकार नाही, तर फलप्राप्तीचा हेतू धरून सुद्धा काम करणं हे निसंशय अयोग्य आहे. जसा फळावर अधिकार नाही, तसं तो हेतू ठेवूनच कर्म करायचं आहे मला, हाही विचार असू नये, कारण ते सगळं अयोग्य असंच आहे. हे तिसरं सूत्र महत्त्वाचं सांगितलं आहे. आता शंका कोणी विचारेल की फलाचा हेतू धरून कर्म करू नये, मग कर्मच कशाला करायचं? शंका बरोबर आहे, हा प्रश्न बरोबर आहे. सामान्य मनुष्याची प्रवृत्ती फल मिळणारच नसेल तर कर्म करण्याकडे राहणार नाही. म्हणूनच सामान्य माणसे कर्म करतात आणि फलाशी मग बद्ध होतात. कारण कर्म करायचं आहे तर त्याचं फल मला मिळालंच पाहिजे. मग फळाच्या हेतू वाचून कर्म व्हायला हवं, हे यातून सांगायचं आहे. असं होऊ शकत नाही. एखाद्याने म्हटलं मी नोकरी करतोय, मग मला पगारच मिळाला नाही पाहिजे, त्याच्यावर माझी अपेक्षा नाही आहे किंवा त्या फळावर माझे लक्ष नाही आहे, असं होत नाही. तो इथे विचार महत्त्वाचा नाही आहे. उदरनिर्वाहासाठी नोकरी करायची आहे तर त्यासाठी जो मिळणारा पगार आहे तो तुम्हाला मिळणारच किंवा त्यासाठी तुमची अपेक्षा राहणारच. फलाची अपेक्षा तिथे आहेच. पण म्हणून एवढाच फळ मला मिळालेलं आहे, याच्यापेक्षाही अधिक मला हवं आहे, मग त्यासाठी वाटेल ते कर्म मी करीन, पण फळाची अपेक्षा मी करीनच, असाही विचार तिथे नको, हे जणू काही इथून सांगायचं आहे. उदाहरणार्थ दिवा प्रकाश देत असतो. तो कोणत्याही फलाशनी नसून दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी तो तेवत असतो. प्रकाश देणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे आणि या स्वभावामुळे तो प्रकाशित होत असतो. म्हणून आपणही आपला स्वभाव शुभ कर्मे करणाराच बनवला पाहिजे, हे जणू यातून सांगायचं आहे. कारण जी स्वार्थी वृत्ती असते त्या स्वार्थी वृत्तीमुळेच मग फलेच्छांची अपेक्षा मनुष्य करत असतो. पण स्वार्थी वृत्ती नसली की समस्तांच्या कल्याणाची मग इच्छा होत जाते. मग केवळ स्वतःपुरता विचार नसतो तर इतरांच्याही कल्याणाचा विचार त्याच्यामध्ये आपोआप येत जातो. आणि म्हणून म्हटलं आहे की कर्म मग हळूहळू दोषरहित होत जातं. कारण मग आपण इतरांच्या विचारासाठी सुद्धा करत असतो, निष्काम कर्म करत असतो, तर ती कर्मसुद्धा आपल्या हातून दोषरहित होत जातात, शुभकर्मे होत जातात. पण आपण जर अपेक्षेने करत असतो, फलाच्या अपेक्षेने, तर त्यात स्वार्थभाव येतो आणि स्वार्थ ममत्व आला असेल तर त्यात अनेक दोषसुद्धा हळूहळू निर्माण होत जातात. म्हणून तिसरं सूत्र महत्त्वाचं सांगितलं आहे, मा कर्मफल हेतु भू. आणि चौथं सूत्र सांगितलं आहे, माते संगह न अकर्मणी. अकर्मणी म्हणजे कर्म न करण्यामध्ये, कर्म न करण्याची आवड ठेवू नये. कारण अकर्माची किंवा आळसाची आवड असलेला, संग्रह म्हणजे आसक्ती म्हटलं आहे, म्हणजेच आवड. कर्म न करण्याची आसक्ती ठेवू नये किंवा कर्म न करण्याची आवड ठेवू नये. कारण अकर्माची किंवा आळसाची आवड असलेल्या माणसाची उन्नती, प्रगती, उत्कर्ष होत नाही. आपला धर्म सोडणं म्हणजे आपलं अस्तित्व गमावणं होय. धर्म म्हणजे आपलं जे कर्तव्य कर्म सोडणं आहे, ते सोडणं म्हणजेच आपलं अस्तित्व गमावणं आहे. उदाहरणार्थ जसं अग्नी ज्याचा स्वभाव धर्म काय आहे, उष्णता रूप हा त्याचा स्वभाव धर्म आहे. पण तो जर त्याने सोडला तर काय होईल, तो तेजरूप राहणार नाही. आणि तो तेजरूप राहणार नाही म्हणजे अग्नीला महत्त्व राहणार नाही. म्हणून म्हटलं आहे की आपल्या कर्महीनतेकडे, आळसाकडे आपला जाऊ देऊ नये. आपल्यातलं जे तेज आहे, जो तेजस्वी स्वभाव आहे, त्यानेच आपलं कर्तव्य कर्म सतत करत राहणं, हा उपदेश या श्लोकातून दिलेला आहे. अर्जुनाबरोबर आपल्या समस्तांना सुद्धा दिलेला आहे. आपल्यातली कर्महीनतेची भावना काढून टाकून आपला जो स्वभाव धर्म आहे, आपल्यामध्ये असणारं जे स्फुल्लिंग आहे पुरुषार्थ करण्याचं, ते स्फुल्लिंग सतत तेवत ठेवायचं. पण स्वार्थ न करता परार्थासाठी सुद्धा ते असलं पाहिजे, हे यातून जणू सांगायचं आहे. माते संगहतु अकर्मणी, माते संगोस्त्व कर्मणी. याचा आणखी सुद्धा एक अर्थ होतो की तुझा संग, तुझी आसक्ती अकर्माशी म्हणजेच अयोग्य अशुभ कर्मांशी होऊ देऊ नको. हे अर्जुनाला मुद्दाम सांगतात आहे. कारण तो असंग करतोय, स्वतःचा स्वभाव धर्म सोडतोय, युद्ध टाळू बघतोय. म्हणून सांगितलं आहे की अकर्माशी, या अशुभ कर्माशी तुझी आसक्ती असू नये. कारण अनुचित अयोग्य कर्मानी मनुष्याची अधोगती होते.
अधःपतनाकडे तो जातो हे निसंशय आहे. हेच जणू इथून अधोरेखित करायचंय. अध्याय 2 श्लोक 48 बघतो आपण. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे धनंजया, तू आसक्ती सोडून, संगं त्यक्त्वा, संग म्हणजे आसक्ती, आसक्ती सोडून, त्यक्त्वा म्हणजे सोडून, सिद्धी आणि असिद्धी, सिद्ध्य सिद्ध्ययोः, खालच्या ओळीत आहे तिथे संधी आहे, सिद्धी आणि असिद्धी या बाबतीमध्ये समः भूत्वा, समान होऊन, समान भाव ठेवून, स्थिर होऊन, योगामध्ये स्थिर होऊन, योगस्थ कुरु कर्माणि, योगस्थ म्हणजे कर्मयोगामध्ये स्थिर होऊन, कर्तव्य कर्म, कर्माणि म्हणजे कर्तव्य कर्मे तू कर, कुरु म्हणजे कर. समत्वम योग उच्यते, समत्वालाच योग असं म्हटलेलं आहे. समान भाव ठेवण्यालाच, समत्वालाच योग असं म्हटलं जातं. या श्लोकामध्ये कर्मयोगाच्या पद्धतीने निर्दोष कर्म करण्याची युक्ती सांगितलेली आहे. योगाच्या रीतीने कर्म करण्यामुळे कर्माचे दोष लागत नाही हे सांगायचं आहे. योग कशाला म्हणतात तर उत्तर असं दिलं जातं की समत्वं योग उच्यते. समत्व म्हणजे समान भाव, समभाव, समता, चित्तवृत्तीची एकरूपता म्हणजे समत्व. आपल्या कर्माकडे खेळकर वृत्तीने पाहणं, कर्माचं ओझं न वाटता आंतरिक दृष्टिकोन बदलायला हवा हेच जणू यातून सांगायचं आहे. यश अपयश सुख दुःख येतच राहणार, आलिया भोगासी असावे सादर म्हणून सगळे संत सांगतच असतात. किंवा ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असे संत पुन्हा पुन्हा सांगतात. पण हे शक्य होतं का आम्हा सगळ्यांना? चित्ताच्या वृत्तीची जी चंचलता असते सदोदित अनुभवाला येते आपल्याला. सुखाने वृत्ती आनंदी होते आणि दुःखाने कष्टी. लाभामुळे मनुष्य फुगून जातो, अहंकारी होतो आणि हानीमुळे निरुत्साही होतो. जयामुळे वर चढतो, यश मिळालंय म्हणजे मग अहंकार दुणावत जातो आणि पराजयाने हताश होतो. या चंचल वृत्तीमुळे निर्दोष रीतीने कर्म करण्यास नेहमी आपण असमर्थ होतो. शुभ अशुभ म्हणजे ज्याला शुभ अशुभ स्थितीत सुद्धा जो स्थिर राहतो, म्हणजेच ज्याच्या मनाची समता स्थिर ठेवू शकतो, तो चंचल होत नाही, त्याला इथे योगी असं म्हटलंय. चित्तवृत्तीला बाह्य परिस्थितीच्या अधीन न ठेवता, चित्तवृत्तीला बाह्य परिस्थितीच्या अधीन न ठेवता ती आपल्याच ताब्यात ठेवणं, याला योग, यालाच समत्व योग असं म्हटलंय. मनोवृत्तीची चंचलता मनुष्याला स्वकर्तव्यापासून नेहमी भ्रष्ट करते. मनाची जर चंचलता असेल तर माणूस स्वतःच्या कर्तव्यापासून नेहमी ढळतो, च्युत करतो तो. हेच त्यातून सांगायचं आहे. पहिल्या ओळीत शेवटचा जो चरण आहे, संगं त्यक्त्वा, म्हणजे फलाच्या आसक्तीमुळे अनेक आपत्ती उत्पन्न होतात, म्हणून संग नको. कुठल्याही फळाची जर आसक्ती असेल तर त्याच्यातून मग अनेक गोष्टी, संकट किंवा काही पण उत्पन्न होत जात, मग यातून ते त्यातून ते, ती एक शृंखला तयार होते. म्हणून संग नको, आसक्ती नको. भगवद्गीतेमध्ये पदोपदी संगत्याग, आसक्तीचा त्याग, भोगेच्छांचा त्याग, फलाच्या भोगेच्छांचा त्याग करून कर्म करण्याचा उपदेश दिलेला आहे. सकाम कर्माने दोष घडतात आणि निष्काम जे कर्म आपण करतो त्याने उन्नती होते, हेच जणू सांगायचे या श्लोकातून. अर्जुनाला समजवतात आहेत भगवंत की हे जे युद्ध आहे हे कर्तव्य रूपाने तुझ्या पुढे प्राप्त झालेलं आहे, म्हणून तू ईश्वरार्पण बुद्धी ठेवून सिद्धीचा अथवा असिद्धीचा विचार न करता युद्ध कर. ते करण्याचा तुझा अधिकार आहे. कर्मणी एव अधिकारते, 47वा श्लोक जो बघितला त्यातलाच इथे हे सांगायचं आहे की कर्मावर तुझा अधिकार आहे, पण मा फलेषु कदाचन, म्हणजे युद्धाचं फल मला काय मिळेल किंवा अमुकच मिळायला हवे असा विचार करू नकोस. असं होणार नसेल तरच मी लढेल, असं होणार असेल तर लढणार नाही असा विचार करू नकोस. आणि मा ते संघतु कर्मणी, पण असं असताना सुद्धा कर्म न करण्याकडे तुझा ओढा नको.
कर्मच करायचं नाही याकडे तुझा ओढा नको. तुझं मन चित्त तिकडे जाऊ देऊ नकोस. कर्म करण्याकडेच तुझं चित्त ठेव, न कर्म करण्याकडे नको. अशा रीतीने 47व्या श्लोकात सांगितलेला उपदेश इथे 48व्या श्लोकातून अधिक स्पष्ट केल्यानंतर मग अधिक स्पष्टीकरण पुढच्या 49 आणि 50 श्लोकात देतात आहे. तेही श्लोक पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक 49 बघतोय आपण. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धियोगात संधी आहे तिथे. बुद्धियोगात अधिक धनंजय. बुद्धियोगापेक्षा म्हणजेच समत्व बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म ही अवरम कर्म. दूरेण म्हणजे अत्यंत आणि अवरम म्हणजे तुच्छ आहे. काय तर कर्म म्हणजे कर्म कोणते तर सकाम कर्म. बुद्धियोगापेक्षा अत्यंत निकृष्ट असं सकाम कर्म आहे. म्हणून हे धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ बुद्धीचा समतेचा आश्रय घे. कारण कृपणाः फलहेतवः फळाची इच्छा करणारे मात्र अत्यंत दीन असतात. अत्यंत ज्याला काय कृपण म्हटलेलं आहे इथे. आणि कृपणाचा अर्थ आहे दीन असतात किंवा दयनीय त्यांची स्थिती अशी होऊन जाते. फळाची इच्छा करणारे हा इथे सरळ अर्थ बघितला आपण. इथे दूरेण शब्द आलाय त्याचा अर्थ दुरूनच किंवा अत्यंत. इथे दुरून न म्हणता आपण अत्यंत म्हटलेलं आहे. यासाठी म्हटलेलं आहे बुद्धियोग आणि सकाम कर्म हे कधी एक होऊ शकत नाही. हे असं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की प्रकाश आणि अंधकार कधीही समकक्ष म्हणजे एकाच कक्षेमध्ये राहू शकत नाही. तसं म्हटलं आहे की बुद्धियोगात म्हणजे बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म हे अत्यंत तुच्छ आहे. अवरम म्हटलं आहे. अवरम म्हणजे तुच्छ आहे. ह्यवरममध्ये संधी आहे. ही अधिक अवरम हीचा अर्थ आहे कारण. बुद्धियोग हा परमपदाची प्राप्त करून देतो. कारण बुद्धियोग जो असतो तो परमपदाची श्रेष्ठ पदाची प्राप्ती करून देतो. आणि सकाम कर्म आहे हे कर्मबंधनात टाकतं. जन्ममरणरूपी फेरे आपल्याला देणारं असतं. बुद्धियोगाचा अर्थ समताभावाने केलेले निष्काम कर्म असा त्याचा अर्थ आहे. दोहोंची तुलना करून इथे दाखवलं आहे की सकाम कर्मापेक्षा निष्काम कर्म अत्यंत श्रेष्ठ आहे. फलावर आसक्त न होता परमेश्वराला समर्पण करण्याच्या इच्छेने जी सगळी कर्म केली जातात. भगवद अर्पण की तूच सर्वत्र आहे आणि तू आम्हाला बघतोय. त्यामुळे जे काय आम्ही करतोय हे चांगल्या भावनेने करतोय आणि उत्तम भावनेनेच आम्ही करणार हा दृढ विश्वास ठेवत समर्पण करण्याच्या इच्छेने जी सगळी कर्म केली जातात फळाची इच्छा न ठेवता ती बुद्धियोगाने झालेली कर्म असतात. ज्ञानपूर्वक केलेली कर्म असतात. हे अर्जुन इथे सांगितले. बुद्धियोग म्हणजे काय तर ज्ञान म्हटलेलं आहे. सांख्य ज्ञान म्हणजे ज्ञानयोगाने ज्ञानपूर्वक अशी कर्म केली जातात. आणि जे विषमभावाने म्हणजे फलाच्या तीव्र इच्छेने आपले भोग वाढवण्याच्या इच्छेने कर्म केली जातात त्याला कृपणाः फलहेतवः म्हटलं आहे. म्हणजे ती कर्म कशी असतात अत्यंत तुच्छ असतात, निकृष्ट असतात. म्हणून त्याला कृपणाः फलहेतवः म्हटलं आहे. कधीही तृप्त न होणाऱ्या विलक्षण वासनेमुळे सगळी कर्म ही होत जातात. मग सकाम कर्म कारण ती वासना कधी तृप्त होतच नाही. हवय हा लोभ वाढतच असतो आपला. मग दांभिक गर्विष्ठ अशुभ निश्चयाचं मोहामुळे दुष्ट इच्छा करून दुष्कर्मात ही अशी लोक मग प्रवृत्त होत जातात. स्वार्थाने अंध होतात. आपलं सुख वाढवण्याच्या लालसेने दुसऱ्याच्या मानेवर सुरी फिरवण्याची सुद्धा प्रवृत्ती म्हणजेच काय ही सगळी पापकर्म होत. मग क्रमाक्रमाने भोगवासना वाढत जातात. त्यामुळे अधिकाधिक मनुष्य अधोगतीकडे जातो. त्यामुळे मग तो हीन दीन होतो हे सांगायचं आहे. कृपणाः फलहेतवः फळाच्या इच्छेमुळे तो मग बरेच वेळा आपली पातळीसुद्धा सोडतो. स्वार्थभावना ममत्व असल्यामुळेच अधोगतीकडे अधपतनाकडे जातो. म्हणून त्याला हीन दीन असं म्हटलं आहे. कृपणाः इच्छा ठेवायचीच नसेल तर मग कर्म होईल कसं शंका येऊ शकते. कोणीही विचारेल की
जर इच्छाच ठेवायची नाही तर मग कर्मच कशाला करायचं. इच्छा करायची पण ती पूर्ण झाली नाही म्हणून निराश होणे नको किंवा पुन्हा फरफटत धावत सुटणंही नको. हे जणू याच्यातून सांगायचं आहे. इच्छा तर करायची पण ती पूर्ण झाली नाही तर निराश व्हायचं नाही. पण इच्छा कुठल्या हव्या याला सुद्धा महत्त्व आहे. सकाम कर्मामध्ये ज्या इच्छा चांगल्या गोष्टींसाठी आहेत त्याच इच्छा कराव्या. इतर इच्छांना महत्त्व नाही. त्या इच्छांमुळे मनुष्य फरफटत धावत सुटतो आणि मग अधःपतनाकडे जातो. हेच पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. उदाहरणच बघू एखादं. आता इथे विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ आपण की एखादा विद्यार्थी सुयश मिळवण्यासाठी प्रयत्न त्यांनी करायलाच हवा, अभ्यास करायलाच हवा. पण मग हवे तसे यश मिळाले नाही म्हणून मग खचून न जाता कधी कधी आत्महत्येला प्रेरित होतात ते. म्हणजे प्रयत्न करून सुद्धा शांत वृत्तीने पुढे जायला हवं हे जणू सांगायचं आहे. जर यश मिळालं नाही, चांगले मार्क्स मिळाले नाही तर मग आत्महत्येकडे प्रवृत्त होतात, निराशेकडे जातात, डिप्रेशनमध्ये जातात अशी लोक, अशी विद्यार्थी. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की प्रयत्न केला आहे पण सगळं शांत वृत्तीने प्रत्येक गोष्ट यश आणि अपयश स्वीकारायला हवं. घरातल्यांनी सुद्धा त्याच्यावर प्रेशर न आणता त्याला यश आणि अपयश हे शेवटचं नसतं हे समजायला हवं. जे मिळालं आहे आज ते स्वीकारून पुढे जायचं हे सांगायला हवं. अति आनंदही नको. आणि मग कुठल्याही गोष्टीमध्ये शिक्षण असो, धंदा असो, व्यवसाय असो, नोकरी असो, अशा ठिकाणी यश मिळाल्याने हुरळून जाणे नको, अति आनंदही नको. आणि समजा यश मिळालं नाही, अपयश आलं किंवा आणखीन कुठल्या कारणाने धंदा बसला आहे, खराब झालेला आहे तरीसुद्धा खचून न जाणं हाच यातून उपदेश केलेला आहे. कधी कधी आपण बघतो की अभ्यासात खूप जे टॉपर नसतात ते सुद्धा मग चांगल्या वेगळ्या शाखा घेतात आणि त्या ठिकाणी ते विद्यार्थी चमकतात. एखादा धंद्यामध्ये त्याचा धंदा फसला म्हणून तो दुसरंही कार्य करायला उद्युक्त होतो आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण यश त्याला मिळून जातं. म्हणून या धंद्यात आपण फसलो आहे किंवा या नोकरीत आपल्याला यश बरोबर मिळालं नाही म्हणून खचून न जाता अधिक प्रयत्नांनी तो चांगला करू शकतो आणि त्या ठिकाणी तो चमकू शकतो किंवा त्या ठिकाणी आपलं उत्तम काम करू शकतो, उत्तम कर्म देऊ शकतो. विद्यार्थी आपलं उत्तम यश तिथे देऊन वेगळ्या शाखेमध्ये चमकू शकतात. कितीतरी मोठ्यांचे चरित्र आपण वाचतो किंवा शास्त्रज्ञ असतात, वेगळ्या विषयामध्ये आपलं कार्य उत्तम करून दैदिप्यमान अशी कामगिरी करत असतात. असं करू शकतात. म्हणजे समाजासाठी असो, राष्ट्रासाठी असो, विश्वासाठी असो, हे सगळं समत्व बुद्धीने करणं हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थी दशेमध्ये समत्व बुद्धी कळणार नाही परंतु जे काही मिळतं आपल्याला ते शांत वृत्तीने स्वीकारून पुन्हा प्रयत्न करणं, कुशलतेने करणं हाच उपदेश जणू काही इथून सांगायचा आहे. समत्व म्हणजे काय? चित्तवृत्ती विचलित होऊ न देणं. मनासारखं मिळाले किंवा मनासारखी परिस्थिती, वातावरण असले तर मनुष्य खुश होतो आणि विपरीत असलं म्हणजे प्रतिकूल असलं तर निराशा, दुःख, क्रोध या गर्तेमध्ये जातो. पण म्हणतात ना, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की चित्ते प्रसन्ने भुवन प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवन विषण्णम, अतोभिलाषो यदिते सुखे स्यात्, चित्तप्रसादे प्रथमम यतस्व. चित्त प्रसन्न असेल तर सगळं जग आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं. चित्त उदास असेल तर सगळं जग आपल्याला उदास वाटायला लागतं, दुःखी वाटायला लागतं. आणि म्हणून अतः अभिलाष यदिते सुखे स्यात्, जर त्याला सुखाची इच्छा असेल, चित्त शांतवृत्तीची इच्छा, चित्त शांत व्हावं याची इच्छा जर असेल तर पहिल्यांदा चित्त प्रसादे म्हणजे चित्त प्रसन्न ठेवण्याला शिकायला हवं. निष्काम कर्मासाठी प्रयत्न करायला हवा. आपोआपच चित्त स्थिर होत जातं, शांत होत जातं. म्हणून त्यासाठी प्रयत्न, चित्त प्रसादे प्रथमम यतस्व हे महत्त्वाचं आहे. पुढचा श्लोक पुढे बघूया.